मी तुम्हाला सांगतो, आज बाहेरच्या राज्यांमधनं मुलं येतात आणि आपल्या राज्यांमधल्या नोकऱ्या बळकावतात, आपल्या राज्यामध्ये असलेल्या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेतात, पण आपल्या मुलांना मुलींना मिळत नाही. मला असं वाटतं आपण विचार केला पाहिजे ना या गोष्टींचा. आणि मग या शिक्षण संस्थांमध्ये त्या मुला मुलींना का नाही आपल्याकडे शिक्षण मिळत, बाहेरच्या मुलांना का मिळतं? मग ते सगळ्या गोष्टी पैशावरती येतात. म्हणजे मूळ विषय राहतोय बाजूला आणि आपण कुठेतरी विचित्र भरकटत जातोय. आणि भरकटणं नुसतं नाहीये, हे विष कालवणं आहे. मध्यंतरी तुम्ही देखील पाहिलं असेल, मी पाहिलं, लहान लहान मुली बोलत होत्या त्या जातीच्या ह्याच्यावरती की आमची मैत्री तुटली आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. हे भीषण आहे. बरं, हे मी कधीपासून सांगतोय की उद्या शाळा कॉलेजपर्यंत जाणार प्रकरण, आणि उद्या शाळा कॉलेजपर्यंत गेल्यानंतर असं वातावरण महाराष्ट्रात कधीच नव्हतं. आपण असल्या गोष्टी उत्तर त्या युपीमध्ये, बिहारमध्ये अशा आजपर्यंत आपण ऐकत आलो जातीच्या विषयावरती गोष्टी. हे लोण महाराष्ट्रात यावं, म्हणजे महाराष्ट्रासारखं एक राज्य ज्याने देशाला दिशा दिली, ते राज्य आज जातीपातीमध्ये खितपत पडलेलं आहे. याच्यासारखं दुर्भाग्य नाही. अशा प्रकारचं राजकारण करणाऱ्या, मला असं वाटतं की जी लोक असतील, प्रत्येक समाजाने यांना निवडणुकीला दूर ठेवलं पाहिजे. अशा व्यक्तीला मी असं म्हणणार आहे की सरळ सरळ ताडापोटा लागला पाहिजे. बघा, हे ब्रेकअप ऑफ द नेशन सरकारने मागे पुढे न बघता अशाना असारा आतमध्ये टाकून मोकळं झालं पाहिजे. जेव्हा महाराष्ट्रातला माणूस सुद्धा युपी मध्ये आहे, महाराष्ट्रातला माणूस ओडिशामध्ये आहे, महाराष्ट्रातला माणूस पश्चिम बंगालमध्ये आहे, आणि महाराष्ट्राचा माणूस प्रचंड मोठ्या प्रमाणात मध्य प्रदेशमध्ये आहे, गुजरातमध्ये सुद्धा आहे. नाही असं नाही. त्यांचं काय करायचं? त्याच्यामुळे हे जे वक्तव्य, समाज दुभगण्याची जी वक्तव्य आहेत, समाज दुभगला की देश दुभगतो. त्याच्यामुळे UAPA कायदा जो आहे आणि नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट यांना लागला पाहिजे. माझ्या मनात ताडा नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट ताबडतोब लागला पाहिजे. सरकारने हिंमत दाखवावी. उद्या असणारा उठाव झाला त्या राज्यातून की बा नाही तुम जाओ, आणि इकडनं आम्ही उठाव केला की तुम जाओ, काय होणार आहे? किओस आहे.